सातारा लातूर रस्त्यावरचं हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी दोन निष्पाप जीवांचा बळी गेला. काही चूक नव्हती, पण निष्पापांचा बळी गेलाच. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, हा रस्ता पूर्णपणे एकसारखा आणि अतिशय भरधावरित्या गाड्या जातील अशा पद्धतीचा आहे. हे दोन्ही जण एका सामान्य कुटुंबातले होते. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो सातारा लातूर रस्ता आणि याच ठिकाणी झालेला अपघाताचं आपण हे ठिकाण बघतोय की ज्या वेळेला ती स्विफ्ट गाडी आली होती आणि स्विफ्ट गाडी आल्यानंतर त्या स्विफ्ट गाडी चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि ती गाडी आपण पाहतोय त्या गाडीवाल्याने जो ब्रेक दाबलेला आहे तो पूर्णपणे टायर मार्क त्याचे उठलेले आहेत. या ठिकाणी गाडी विरुद्ध दिशेला जाऊन ज्या नाल्यात पडली ते आपण ठिकाण पाहतोय. ज्या गाडीचे काही पार्ट अजूनही या ठिकाणी त्याची साक्ष देत आहेत. गाडी मसवड बाजूला जाताना गाडी डाव्या बाजूला जाणं गरजेचं होतं, मात्र ही गाडी उजव्या बाजूला जाऊन या ठिकाणी ती गाडी पलटी झाली होती. त्या झाडावरती लाईट अडकलेली आहे आणि दुसरा एक पार्ट त्याचा खाली पडलेला आहे. तर या ठिकाणी दुचाकीला धडक दिल्यानंतर ती अनियंत्रित गाडी इथं येऊन पडलेली होती. त्याबरोबर या ठिकाणी त्या गाडीचं साहित्य आहे, तसेच त्या गाडीतील एक जणाचा बूट देखील आपल्याला इथं पाहायला मिळतोय. त्यामुळे या गाडीने दिलेली जी धडक होती ती धडक किती गंभीर असेल हे यावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय. पुढं या सगळ्या गोष्टी अतिशय भयानक आणि गंभीर स्वरूपाच्या होत्या, कारण हा जो रस्ता जातोय तो मसवड बाजूला जातोय आणि याच दिशेला ती दुचाकी आणि स्विफ्ट कार चालली होती. पण स्विफ्ट कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या नियंत्रण सुटल्यानंतर त्यानं जी धडक दिली त्या धडकेत अभिनंदन देवकुळे आणि सुनील देवकुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनं ही दोन कुटुंब पोरकी झाली, कारण दोन्ही कुटुंबात हे दोघे कर्ते होते आणि या कर्त्यापणात त्यांचा जो झालेला अपघात आहे तो अपघात नसून त्यांचा तो आघात झाला आणि दोन्ही कुटुंब आज पोरकी झालेली असून ही पोरकी कुटुंब आता त्या कुटुंबाचं नक्की पुढे काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण प्रत्येक चालकानं आपल्या गाडीवरचा वेग मर्यादित ठेवला पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे. कारण तो अपघात नसून त्या दोन्ही कुटुंबावरचा आघात होता हे तितकंच महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी हे दोघे एका कार्यक्रमाला आले होते, सुनील आणि अभिनंदन हे भाच्याच्या वाढदिवसाला आले होते आणि भाच्याच्या वाढदिवसाला येऊन माघारी जाताना हा प्रकार झाला होता. मात्र जे या रस्त्यावरून प्रवास करणारे जे चालक आहेत ते कधीतरी या रस्त्यावरती प्रवास करायला आलेले असतात आणि हा प्रवास करत असताना ज्या ठिकाणी सूचना फलक नसल्यामुळं त्यांची चुकभूल होते. कारण हे जे वळण आहे ते एका जागेवरती वळण असून तिथं लवकर लक्षात येत नाही. जर काही ठिकाणच्या पुढच्या अंतरात जर इथं धोकादायक वळण असल्याचा फलक असता तर या ठिकाणी हा धोका टळू शकतो. मात्र रस्ते विकास महामंडळाच्या काही चुका या अपघाताला देखील जबाबदार राहत आहेत. त्यामुळं या सातारा लातूर रस्त्यावरती ज्या ज्या ठिकाणी अशा काही घटना घडतायत त्या ठिकाणी खरं तर संबंधित विभागानं, रस्ते विकास महामंडळ असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा RTO विभाग असेल, या सगळ्यांनी या रस्त्याची पुनश्च एकदा पाहणी करणं गरजेचं आहे. कारण त्याचं खरं तर या ठिकाणी ज्या अपघात स्थळे आणि धोकादायक स्थळ आहेत तिथं त्या गाडींची वेग मर्यादा तसेच काही सूचना फलक लावणं आवश्यक आहे. हे जर लावलं तर वाहन चालकांना बऱ्यापैकी लक्षात येऊ शकतं की बाबा हे ठिकाण जरा अपघात होण्यासारखं आहे. आपण पाहू शकता हा रस्ता पूर्णपणे आपल्याला सरळ दिसतोय, पण त्यावेळेला सरळ रस्ता असल्यानंतर वाहनांचा वेग देखील खूप प्रचंड प्रमाणात राहतोय. आणि ही आता आपण बाजू बघताय ती दहिवडीकडून येणारी बाजू आहे आणि आता आपण ही बाजू बघताय ती मसवडकडे जाणारी बाजू आहे. या ठिकाणावरून थोडं पुढे गेल्यानंतर एक धोकादायक वळण आहे आणि त्या वळणामुळं इथं चालकांचा ताबा सुटतो. थोडा उतार देखील आपल्याला इथं असल्याचं पाहायला मिळतंय. समोर पूर्णपणे
वळण दिसतंय आणि त्याला लोखंडी बॅरिकेड पण दिसत आहेत. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सूचना फलक इथं सूचना फलक नसल्यामुळं ह्या सगळ्या गंभीर गोष्टी निदर्शनास येत आहेत. त्यामुळे रस्ते विकास महामंडळानं तात्काळ अशा धोकादायक ठिकाणी हे फलक उभा करणं गरजेचं आहे. फलक असतील तर येण्या जाणाऱ्या चालकांना त्या ठिकाणची वास्तवस्थिती लक्षात येईल. मात्र काही किरकोळ गोष्टी अभावी हे अपघात घडत आहेत. म्हणजे या स्विफ्ट चालकाच्या एका चुकीमुळं या अपघातात निष्पाप बळी गेलेल्या या दोन्ही कुटुंबावर फार मोठा आघात झाला आणि आता त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अपघात झालेल्याचा आजचा 3रा दिवस आहे. अभिनंदन देवकुळे हा जीवनात येऊन त्याचं लग्नही झालं नव्हतं, त्याच्या अपेक्षाही कुठल्या पूर्ण झाल्या नव्हत्या, तर सुनील देवकुळे हे ऊसतोड मजुरीचं काम करतात. 3 लहान मुलं आहेत. त्या 3 लहान मुलांचा चारितार्थ, त्याबरोबर त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई वडील, यामुळं या कुटुंबावरचा दुःखाचा डोंगर आहे तो कसा कमी होणार. एका चुकीमुळं ही दोन्ही घरं उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. त्यामुळं स्थानिक प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर RTO आणि रस्ते विकास महामंडळ या सगळ्या प्रशासनांनी काहीतरी एक ठोस भूमिका घेऊन या सातारा लातूर रस्त्यावरती जी धोकादायक ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत आणि या अपघातात निष्पापांची बळी जात आहेत, अशा ठिकाणी केवळ सूचना फलक आणि काही उपाययोजना केल्या तर ह्या दुर्घटना कदाचित घडणार नाहीत. त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लवकर लक्ष देणं अत्यावश्यक आहे. आपला आवाज न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोल वायदंडेसह संदीप जठार, लोदवडे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.